बातम्या फिरवल्या सरकारने, मुंबईच मोकळी करा म्हणलं मी, म्हणजे लोकात आमचा गैरसमज पसरला पाहिजे. ते काय चावत आहेत का रस्त्याने चालताना? मराठीचे पोरं मुंबईत समजा बघते फिरते, कुणा शिदिली का मराठ्याच्या पोरांना, कुणा शिदिली, कोणत्या पॉइंटला गेला असेल, देवबाप्पाच्या दर्शनाला गेला असेल, कुठं काय म्हणते त्याला मला माहित नाही, इकडे समजा हा चौपाटी काहीतरी तिकडे गेला असेल समजा, काय ते काय असं मराठीचे पोरं म्हणजे काय साप आहे का चालता चावतो? गेला असेल बिचार खेड्याचं लेकरू. काही काही पोरं आल्याच्या नंतर बघतेत आजूबाजूला. तुम्ही सुद्धा बघता ना का? तुम्ही नुसतं सभाला आला की फक्त सभालाच जाता? खेड्यापाड्यानं आल्या मंत्री येतात, मुख्यमंत्री येतात, आल्या तिथंच होतो का? आधी रेस्ट आउटला जाईल, सगळीकडे खोलीचा वास घेऊन बघा कशी आहे काय आहे. म्हणजे तुमची वेगळी भावना ना आमची वेगळी भावना असं नका तोलू. तुमच्या दारात आलात म्हणजे तुम्ही आम्हाला एक 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 दिवसाची परवानगी द्यायला काय राव? तसं पाहिलं तर मग परवापासूनच उपोषण चालू, 27 पासून. 27चा दिवस मला झोप नाही, रात्र झोप नाही. 28चा दिवस झोप नाही, रात्र झोप नाही. 27ला दिवसभर जेवण मिळालं नाही, 28ला मिळालं सकाळी. म्हणजे 27ला सकाळी पण नव्हतं आणि संध्याकाळी पण नव्हतं.